अध्याय 2. कलियुग वर्णन. गुरु महात्म्य संदीपक आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. हे त्रैमूर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तिथं तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठं कौतुक वाटतं. असं श्री गुरूंचं ध्यान करीत नामधारक मार्गानं जात असता थकवा आल्यानं तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तिथंच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्र चर्म परिधान केलेले, पीतांबर नेसलेले श्री गुरु दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिलं. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. पण त्याला कोणीच दिसलं नाही. स्वप्नात त्यानं जी मूर्ती पाहिली तिचं ध्यान करत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचं दर्शन झालं. त्यानं धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागर, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनानं माझी सर्व पातकं नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कुठून आलात? आपलं नाव काय? आपण कुठे राहता? नामधारकानं असं विचारलं असता ते सिद्धयोगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करत फिरतो आहे. माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती भीमा अमरजा नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र गाणगापूर इथे असतात. ते त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो. त्यांचं घर धन धान्यानी, गोधनादी अष्टैश्वर्यानं भरलेलं असतं. सिद्ध योग्यांनी असं सांगितलं असता नामधारक म्हणाला, मी सुद्धा त्या श्री गुरूंचे सदैव ध्यान करत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेनं चालत आली आहे. असं असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरं? माझं नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहात. आता कृपा करून माझ्या संशयाचं निराकरण करा. नामधारकानं असं विचारलं असता सिद्धयोगी म्हणाले, अरे, श्री गुरु भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते. ज्यावर गुरु कृपा आहे त्याला कसलंही दुःख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतात. अशा श्री गुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दीन दुःखी आहोत असं सांगतोस. याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही, श्रद्धा नाही. म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःख भोगावी लागत आहेत. श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात. म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखीन एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचं रक्षण करतात. पण श्री गुरु जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही. सिद्धांनी असं सांगितलं असता नामधारकानं मोठ्या भक्तिभावानं त्यांच्या चरणांना वंदन केलं. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरु दत्तात्रेय
हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत, ते त्रिमूर्ती आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसं काय? आपण असंही सांगितलं की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसं काय? हे वचन कोणत्या शास्त्र पुराणातलं आहे? कृपा करून माझी ही शंका दूर करा. सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्तय. तुझ्या शंकेचं उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीनं देतो, ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद आणि 18 पुराणं निर्माण झाली. त्या 18 पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचं पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपानं अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीतव्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली, तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्र चित्तानं श्रवण कर. ब्रह्मदेवानं कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितलं. सिद्धानं असं सांगितलं असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवानं कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितलं, ते केव्हा सांगितलं, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते सविस्तर सांगाल का? नामधारकानं अशी विनंती केली असता सिद्ध योग्यांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ऐक तर. जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपत्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली. जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केलं. त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी 4 दिशांना पाहिलं, ते चतुर्मुख झाले. ते स्वतःशीच म्हणाले, मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आलं. ते गंभीर स्वरात म्हणाले, मी महाविष्णू आहे, तू माझी भक्ती कर. हे ऐकताच ब्रह्मदेवानी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीनं स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचं ज्ञान नाही, मग मी काय करू? विष्णूंनी त्यांना 4 वेद दिले आणि त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितलं. भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवानी विविधतेनं नटलेलं स्थावर जंगम विश्व निर्माण केलं. त्यात स्वेदज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे, अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे, जारज म्हणजे वीर्यातून उत्पन्न होणारे आणि उद्भिज म्हणजे उगवणारे वृक्ष, अशी 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवानं त्रैलोक्याची रचना केली. मग त्यानं सनकादिक मानसपुत्र, मरीची इत्यादी सप्तर्षी, देव आणि दैत्य उत्पन्न केले. मग ब्रह्मदेवानी कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युग निर्माण केली. ही 4 युग ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं क्रमाक्रमानं पृथ्वीवर अवतीर्ण होतात. ब्रह्मदेवानी सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठवलं. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्य सांगतो ती ऐक. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्य संपन्न, ज्ञानी आणि सत्वगुणांची वृद्धी करणारं होतं. त्यानं शुभ्र वस्त्र परिधान केलं होतं. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा आणि हातात कंकण होती. त्यानं
पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्प्रवृत्त केलं. त्यानं लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखवला आणि लोकांचा उद्धार केला. सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलावलं. मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवलं. त्याची लक्षणं सांगतो ती ऐक. त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता. त्याच्या हाती यज्ञसामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करत असत. त्यानं कर्ममार्गाची स्थापना केली. वृषभ हे धर्माचं प्रतीक त्याच्या हातात होतं. त्यानं पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला. आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदानं परत गेले. मग ब्रह्मदेवानी द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवलं. त्याच्या हातात खट्वांग आणि धनुष्यबाण ही शस्त्र होती. ते उग्र, शांत, निष्ठुर आणि दयावान होते. त्या युगात पाप पुण्य समान होते. असे ते द्वापार युग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेलं. द्वापार युग परत आल्यावर ब्रह्मदेवानी कलियुगाला बोलावून घेतलं आणि त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होतं. पिशाच्याप्रमाणे मुख असलेलं ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्यानं उजव्या हातात जीभ आणि डाव्या हातात शिस्न म्हणजे लिंग धरलं होतं. ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवापुढे तोंड खाली घालून उभे राहिले. त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आलं. त्यास लिंग आणि जीभ का धरलीयस असं विचारलं असता कलियुग म्हणाले, मी सर्वांना जिंकू शकतो, पण वाणी, रसना आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचं मी काहीही वाईट करू शकत नाही. ब्रह्मदेवानी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितलं तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे का? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निंदा आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे आणि परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघंही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी संन्यासी कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत. कलियुगानं स्वतःबद्दल असं सांगितलं असता ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वीच्या युगात मनुष्याला दीर्घायुष्य होते. पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते. त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांना मृत्यू नव्हता. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसं नाही. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य, फार फार तर 100 वर्ष आयुष्य असेल. त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल. त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावंस. ब्रह्मदेवानी असं सांगितलं असता कलियुग म्हणाले, आपण ज्या लोकांविषयी सांगता ते तर माझे वैरी होत. असे लोक जेथे असतील तिथं मी कसं जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात असे पुण्यवान लोक खूप आहेत. अशा ठिकाणी मी गेलो तर ते लोक मला मारतील. मग मी तिकडे कसा जाऊ? ब्रह्मदेव म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही. त्याला तू सहाय्य कर. बाकी सगळेच तुला वश होतील. कलियुग म्हणाले, मी दुष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसं करणार? ब्रह्मदेव म्हणाले, जे लोक देहानं आणि मनानं पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील, त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राह्मण, गायत्री आणि कपिलाधेनू यांची सेवा करणाऱ्या, सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरूंची सेवा करणारे
अभेद भक्ती करणारे, नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस, ही माझी आज्ञा आहे. कलियुगानं ब्रह्मदेवांना विचारलं, गुरु या शब्दाचा अर्थ काय? त्याचं स्वरूप कसं असतं? गुरुचं महात्म्य कोणतं? ब्रह्मदेव म्हणाले, ग अधिक उ आणि र अधिक उ मिळून गुरु शब्द होतो. यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेशवाचक आहे. उ हा विष्णुवाचक आणि र हे अग्निवाचक आहे. 2 वर्णांचा गुरु शब्द धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे. शिवशंकर कोपला तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपला तर शिव सुद्धा रक्षण करू शकणार नाही. गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश आहे. गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. म्हणून सदैव गुरूंची सद्गुरूंची सेवा करावी. वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्यानं तीर्थ तप योग ताप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म, वर्णाश्रम धर्म, ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती होते. म्हणून गुरुचीच सेवा करावी, त्याचंच भजन पूजन करावं. गुरुच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी गुरु महात्म्य सांगितलं असता कलीनं विचारलं, गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणता हे कसं काय? याची काही उदाहरणं असतील तर मला सांगावी. ब्रह्मदेव कलीला म्हणाले, तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्तानं श्रवण कर. गुरुशिवाय तरणोपाय नाही. शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेलं ज्ञान श्रवण केलं तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिस्वरूप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐक. असं बोलून ब्रह्मदेवानी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला. खूप वर्षांपूर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादींचा अभ्यास करत असत. त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करत असे. एकदा वेदधर्म आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवतात. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावलं आणि ते शिष्यांना म्हणाले, तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमचं वचन आम्हाला वेद प्रमाण. आपण काय ते सांगा. वेदधर्म म्हणाले, पातकांचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केलंय. त्यातलं पुष्कळचं पाप आता संपलंय, पण अद्याप थोडं शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नाही. त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहायचं असं मी ठरवलंय. ते पापभोग माझ्या देहानंच भोगणं प्राप्त आहे. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करेल ते सांगा. तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईन. वेदधर्मांचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लागले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, गुरुदेव, जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा, म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जातो. संदीपकाचं हे बोलणं ऐकून वेदधर्मांना खूप बरं वाटलं. ते म्हणाले, अरे बाळ संदीपका, जरा नीट विचार कर हं. अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन, अंगहीन होईन, पांगळा सुद्धा होईन, अंध होईन. तुला माझा 21 वर्ष सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का? संदीपक म्हणाला, गुरुदेव, मी तयार आहे.
तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात. मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तिथं मनकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते राहिले. तिथं मनकर्णिकेत स्नान आणि विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता. त्यांचं शरीर कुष्ठरोगानं भरलं. त्यांची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करत नसे. तो त्यांचे कपडे धुत असे, त्यांना स्नान घालत असे, त्यांचा बिछाना घालत असे. पण महाव्याधीनं त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलट सुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते. संदीपकानं कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागवत चिडत, सारखी कसली तरी तक्रार करत असत. पण संदीपकानं गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्याचे जीवन झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणत असे, पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत, तर कधी गोड पदार्थ का आणले नाहीस म्हणून सगळं अन्न फेकून देत असत. पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे. संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावं म्हणून भगवान शंकर तिथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले. ते संदीपकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होतं. तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावं असा वर मागू का? वेदधर्म रागावून म्हणाले, मुळीच नको. माझ्यासाठी देवांकडे कसलीही भीक मागू नकोस. संदीपक परत गेला आणि शंकरांना म्हणाला, मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको आणि माझ्या गुरूंनाही नको. आश्चर्यचकित झालेले भगवान शंकर कैलासावर परत गेले. त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरुशिष्यांचं दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा तू काहीतरी वर मागच. तेव्हा संदीपक म्हणाला, परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान आणि ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असं काहीही नाही, म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या, कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो. प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, खरंय, जो कोणी माता पिता आणि गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थानं आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे. तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो. असं बोलून भगवान विष्णू गुप्त झाले. मग वेदधर्मानी संदीपकाला विचारलं, काय रे, विष्णूंनी काय दिलं? तेव्हा संदीपक म्हणाला, मी विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला. संदीपकाच्या या बोलण्यानं वेदधर्मांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, संदीपका, धन्य आहे तुझी. तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझं स्मरण करतील त्यांचं दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवानं संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत. असं ते म्हणाले तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचं शरीर एकदम तेजस्वी झालं. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदीपकाला प्रेमानं पोटाशी धरलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, मी तुझी परीक्षा पाहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. 21 वर्ष तू माझी सेवा केलीस. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. सुत म्हणाले,
ब्रह्मदेवानं कलियुगाला गुरुमहात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, गुरुभक्तीचं महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पुनर्श्रद्धेनं भक्तिभावानं सेवा केली तर भगवान शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील कलियुग वर्णन गुरुमहात्म्य संदीपका आख्यान नावाचा अध्याय 2 समाप्त. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु.